दोन शब्द मी जाऊ कशी दूर मी जाऊ कशी, परंतु नियत वयोमानानुसार मला जावंच लागणार आहे. म्हणून मी शाळेला शेवटी म्हणते, कारण माझी नाळ 6व्या वर्षापासून तर आजपर्यंत मी कुठे चालली शाळेत, आधी शिकायला जायची, आता शिकवायला आली. फरक एवढाच झाला. तर आता पाहिला जे गिटार आणि पिक्चर जर पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या, युट्यूबवर आहे बरं का. नाही तो वेगळा आहे. हा आपल्या शिक्षकाशी संबंधित आहे की शिक्षिका कशा असाव्या, एक शिक्षक कसा असावा, डिसिप्लिन. तर तशाच प्रकारचे आपल्या शेगुणकर मॅडम आहेत. आज त्यांच्या निवृत्तीचा दिवस आहे आणि दुसरा सुंदर असा योग आहे दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात. म्हणजे 2 योग जर का जुळून आले त्याला काय म्हणतात, दुग्ध शर्करा योग. म्हणजे दुधामध्ये साखर, जशी दुधामध्ये साखर असली गोड लागते का फार दूध, तसं दुधामध्ये साखर काय की मॅडमचा आजचा रिटायरमेंटचा दिवस आहे. म्हणजे आज त्या सेवानिवृत्त होत आहेत, रिटायर होत आहेत. म्हणजे उद्यापासून ते आपल्या शाळेमध्ये नसतील, कारण त्यांचं आता रिटायरमेंट झालेलं आहे. आणि त्यांनी त्यांची जी ही अविरत सेवा आहे, 58 वर्षाची जी सेवा आहे, अशा 58 वर्षाच्या झाल्या, या त्यांच्या सर्व सेवा कालामध्ये त्यांनी खूप सुंदर असं अध्यापन कार्य केलेलं आहे. अगदी यावर्षी त्यांचं रिटायरमेंट असतानाही एखाद्या आमच्यासारख्या नवीन शिक्षणाला रुजू झालेल्या शिक्षकाला किंवा नवीन शिक्षकाला लागेल असं त्यांचं काम आहे. त्यांनी आजपर्यंत खूप सुंदर असे उपक्रम केले. त्यांच्या सदनपुरीच्या शाळेमध्ये असेल किंवा शेलोडीच्या शाळेमध्ये असेल, त्यांनी जे उपक्रम राबवले ते त्यांनी नोंदवून ठेवले. त्यांनी मला वाचायला दिले होते आणि आता मला ते गिफ्ट सुद्धा देणार आहेत. बरं काही आनंदाची माझ्यासाठी बातमी आहे, म्हणजे माझ्यासाठी या गोष्ट आहे की त्यांनी जे केलेलं कार्य आहे, त्यांनी जे नोंदवून ठेवलेले ते मला ते देणार आहेत, ज्याचा मलाही फायदा होईल आणि आपल्या शाळेच्या सर्व शिक्षकांना त्याचा फायदा होईल. मॅडमचं अक्षर अतिशय सुंदर आहे, रांगोळीची त्यांना आवड आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आपले जे बोर्ड होते, आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तयार केली, ते मॅडमनीच तयार केले होते. अतिशय सुंदर असं मॅडमचं अक्षर आहे. आणि माझ्या वर्गाची हजेरीमध्ये सुद्धा त्यांच्या अक्षराची मला आठवण असणार आहे की त्यांनी 2 महिन्याची माझी हजेरी मुद्दाम म्हणून लिहिली. एक सुंदर अशी आठवण असेल. आणि आम्हा सर्व शिक्षकांना त्यांच्या अंगी असलेले सर्व जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे जे गुण आहेत, ते सर्वांनी घेण्यासारखे ते विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यावे. आणि आम्ही शिक्षक सुद्धा नक्कीच त्यांचे गुण घेऊ, आहे का नाही. की एवढ्या निवृत्तीच्या वर्षी सुद्धा त्यांनी न थकता कार्य केलेलं आहे. अध्यापनाचं कार्य सुद्धा त्यांचं सुंदर आहे. त्यांच्या वर्गातले मुलं 30 पर्यंत काही मुलं पाडे म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या दुसरीच्या वर्गात सुद्धा त्यांनी केले. त्यांचे प्रकल्प आहेत, वेगवेगळे प्रकल्प. झाडाचा काहीतरी प्रकल्प केला होता मागे मॅडमनं. तर असे वेगवेगळे प्रकल्प मुलांनी सुद्धा दुसरीच्या वर्गाचे पाहावे, इतर वर्गाच्या मुलांनी. आम्ही तर पाहणार आहोतच. तर आम्हा सर्वांच्या वतीनं यापुढील त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे, त्यांच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये म्हणजे सेवा करत असताना त्यांना काही गोष्टी त्यांच्या मनात जरी असल्या, त्याच्या कर्मचाऱ्याला किंवा शिक्षकाला करता येत नाही. त्या सगळ्या राहिलेल्या त्यांच्या इच्छा ज्या आहेत, ज्या मनोकामना आहेत, त्या सगळ्या पूर्ण होत त्यांना सेवा करताना खरं म्हणजे कुटुंबाला तितकासा वेळ देता येत नसतो एका शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्याला. तो सगळा वेळ आता त्यांच्या कुटुंबाच्या काळजी लागू आणि त्यांच्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत, ज्या राहिलेल्या इच्छा आहेत, त्या सगळ्या पूर्ण होत त्या आम्ही परमेश्वराचरणी अशी प्रार्थना करतो की त्या सगळं पूर्ण होत आणि यापुढचं त्यांचं आरोग्य जे आहे ते निरोगी जावं, यासाठी सुद्धा मी ईश्वराला प्रार्थना करेन. आणि आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षक भगिनी आणि सर्व शिक्षकांना अशी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी त्यांना एकदा प्रथमतः आजच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्याव्यात आणि नंतर त्यांचा रिटायरमेंटचा सुद्धा कार्यक्रम थोड्या वेळात होणार आहे. तर सर्वांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मॅडम सर्व